नावं ठेवू नये. ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आत्ता जी आर दाखवला आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालो आहे. कोंकड कानान कोंकड मात्र हानतीन तळाला मिळणे मग अवपोषण करू करू फेस पाडीला आहे त्यांनी. तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलं आणि काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला उपोषणाला बसायची वेळच नाही यायला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते. ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं. आणि मग मोदी साहेब जर एवढा जीवला ते तुम्ही उपोषणाला बसून कमून का हडकं मोडून घ्यायला लागले उगाच. पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल. त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा. माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला. नाही ऐकल्यावर बघू. सध्या जर मी चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणलेत असं करूयात तसं करूयात, मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवला होता. आयला तसं नाही रे, तुम्ही हसू नका रे, पोट्टे असे आहेत ना, मग तसा विश्वास नाही रे. एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले तर एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला तर. भरणे मामा भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन महाजन साहेब येणार आहेत म्हणले आत्ता. एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वासन. काय आमचं बरं चाललं हो, पण सध्या आमच्या आत्ताशिक मागण्यात 3 वर्षात मान्य केल्यात, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का काय इकडे गेल्यावर. कारण आता सध्या जे आर काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळं मी काय सध्या बोला ना हवा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय. सध्या आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते जे आर काढायलेत. आमच्यामध्ये होरगडाला लाड भाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, जे आर काढणं सुरू झालं आहे. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजानं केले सुद्धा. आणि राहिलेलेही कामं ते 22 तारखेपर्यंत करतोयत म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगू भाऊ, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते नाही आली उगच बसलो आहे, तिच्या यायला वैतागच झालं आहे. कारण चांगल्यात चांगल्याच्या बरगाड्या मोडा त्या दो लय बेकार आहे. मी आत्ता गाडीत गोळ्या घेतल्या बार्शीच्या पुढं आल्या, इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे तुमचे तळमळे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहेत, त्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. पण इतकं अवघड आहे माहीत, हाडकं ना हाडकं पूर्ण ढिसूळ झाले. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या
शिरासुद्धा हडकालचे टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझा खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत नाही. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात व्हायली कधी सांगतात ना. मी हे तुम्ही उपोषणला बसलात म्हणून सांगायला लागलो. ना समाजाला आपल्या चेहऱ्याकडे बघू वाटतं त्यावेळेस, ना आपल्या जीवनात आपल्या जीवाचे काय हाल चालू आहे तर काय घालमेले, कोणत्या टायमाला किती अंग थरथर कापल, कधी चक्कर येईल काही सांगता येत नाही. तुम्ही राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला हे सांगायलो. तुम्ही त्या व्यासपीठावरून जरी शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी राजकीय व्यासपीठावरून लढले तरी काय हरकत नाही. का सल्ला नाही द्यायलो मी तुम्हाला. तुम्हाला जर हेच करायचं असलं, माझं दुमत नाही आहे, परंतु तुम्हाला 4-5 पक्षांना ते व्यासपीठ आहेत भांडण्यासाठी तेवढ्या ताकदीचे. हे असलं हे आमच्यासाठी असते. आम्हाला तुम्ही 4-5 पक्षावले मोजत नाहीत त्यावेळेस आम्हाला हत्यार उपसायला लागतं. कारण आमची पार्टी म्हणून म्हणलं आमचे सगळे गळके पिळके सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पार्टी चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे कोण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे आहेत. त्यामुळं आम्हाला लढावं लागतं. तुमच्याकडं तेवढी मॅन पॉवर आहे. तुमच्याकडं 5ही पक्षाकडं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ आहे. कार्यकर्ते पण तेवढ्या ताकदीचे. म्हणून तुम्ही त्या व्यासपीठावरून विधान भवनातली लढाई केली, सर्वोच्च सभागृहातली लढाई केली, विधान परिषदेची लढाई